नमस्कार मंडळी, मी शुभांगीच कट्ट्यावरती तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। चला तर आज बनवूया साबुदाण्याची खिचडी। मऊ लुसलुशीत अगदी झटपट तयार होणारी खिचडी आपण बनवूया। खिचडी बनवण्यासाठी मी मोठ्या आकाराचे 2 बटाटे घेतलेले आहे आणि वाटीभर शेंगदाणे पण घेतलेले आहे। कढई गॅसवर तापत ठेवली आहे। कढईमध्ये शेंगदाणे भाजण्यासाठी टाकून घेत आहे। शेंगदाणे भाजीपर्यंत इकडे मी बटाट्याचा किस करून घेत आहे। बघू शकता तुम्ही ह्या पद्धतीने बटाट्याचा किस मी करून घेतलेला आहे। शेंगदाणे खरपूस भाजून घ्यायचे आहे। बघू शकता तुम्ही चांगले असे खरपूस शेंगदाणे भाजले की खिचडी चवीला खूप छान लागते। अशा बोटाच्या साहाय्याने चोळून बघायचे, साले निघाले की आपले शेंगदाणे तयार झालेले आहे। मी ते एका वाटीमध्ये काढून घेतलेले आहे। 1 ग्लास पाणी घालून घेत आहे कढईमध्ये। पाणी गरम झाले की किसलेला बटाटा यामध्ये उकडवून घ्यायचा। अशा पद्धतीने सगळा किस मी कढईमध्ये घालून घेतलेला आहे। त्यानंतर त्याला एक खळखळून उकळी येऊन द्यायची। उकळीमध्ये किस व्यवस्थित शिजला जातो। बघू शकता तुम्ही या पद्धतीने। कढईमध्ये मी 1 चमचा तेल घालून घेतलेला आहे। तेल गरम झालं की त्याच्यात 7 ते 8 मिरच्या मिक्सरला फिरवून घेतलेला आहे। त्याचा ठेचा मी कढईमध्ये घालून व्यवस्थित परतून घेणार आहे। ठेचा तेलामध्ये व्यवस्थित परतला की त्यातील तिखटपणा हा कमी होतो आणि चवीला पण खूप छान लागतो। 4 ते 5 तास साबुदाणे हे मी भिजत घातलेले होते। साबुदाणे हे अगदी मऊसूत भिजले गेलेले आहे। एकन एक दाणा त्याचा असा सुट्टा आणि मोकळा भरभरीत झालेला आहे। हे साबुदाणे मी कढईमध्ये घालून घेत आहे। कढईमध्ये घालून घेतले की हे मिरचीच्या ठेच्यामध्ये एकजीव करून घेतलेले आहे। त्यानंतर बारीक केलेला शेंगदाण्याचा कूट यामध्ये मिक्स करून घ्यायचा। बघू शकता तुम्ही शेंगदाण्याचा कूट व्यवस्थित मिक्स केला की खिचडी एकदम सुटसुटीत आणि मोकळी भरभरीत होते। बघू शकता तुम्ही। आता ही खिचडी व्यवस्थित परतवून घ्यायची। या अशा पद्धतीने खिचडी व्यवस्थित परतवून घ्यायची। तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। त्यानंतर मी उकडलेल्या बटाट्याचा किस यामध्ये घालून घेत आहे। तुम्ही बघू शकता हे सगळे मिश्रण एकजीव करून घ्यायचे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा। त्यानंतर व्यवस्थित हे मिश्रण परतवून घ्यायचं। बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये घालून पुन्हा एकजीव करून घ्यायचं। आपली साबुदाण्याची मोकळी लुसलुशीत खिचडी तयार आहे। आणि हो, बटाट्याचा किस घातला त्यावेळेसच मी 1 चमचा मीठ पण घातलेलं होतं। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या YouTube पेजला फॉलो करा।